आजचा टॉपिक असा आहे की तंबाखूला नाही म्हणा, जीवनाला होय म्हणा. एक ज्वलंत विषय आहे मित्र हा. कारण आजचा हा तरुण व्यसनाधीन होत आहे. म्हणजे तुम्ही नाही तर सगळेजण. आज 19 वर्ष असो किंवा 16 वर्ष असो, तरुणी सगळे व्यसनाधीन होत आहे. कारण टेन्शनमुळं, स्ट्रेस आल्यामुळं व्यसनाधीन होत आहे. कारण हे रोखण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्याच्यामुळे आज हा कार्यक्रम पूर्ण जगभरात प्रशासित आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे तंबाखू नाही म्हणा, जीवनाला होय म्हणा. हा कार्यक्रम पुऱ्या महाराष्ट्रामध्ये घोषणा याची चालू आहे. कारण सरकारचं म्हणणं एवढंच आहे की तंबाखूला नाही म्हणा, जीवनाला होय म्हणा. म्हणजे काय करायचं, जीवन म्हणजे काय, पहिल्यापासून आल्यापासून काय आपल्याला तंबाखूची सवय लागत नाही मित्रा. एका मित्र आणि मैत्रिणीच्या संगतीवरून आपल्याला ही सवय लागते. पण ही सवय नाही पाहिजे. कारण आपला जे शरीर राहतं त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होती मित्रा. रोगप्रतिकार शक्ती कमी होती मित्रा. कारण आज आपण म्हणजे 5वी 8वीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जरी गेलो ना, एका शाळेवरती ते लिहिलेलं राहतं, माझी शाळा व्यसन, आपण म्हणतो ना, माझी शाळा सुंदर शाळा, त्याच्यावरतीच लिहिलेलं राहतं, तंबाखूला नाही म्हणा, जीवनाला होय म्हणा. आता ही मोहीम सगळीकडे असंच नाव लिहिलेलं आहे. आणि आजचे कर्करोगाची असं किंवा रोगप्रतिकार शक्ती असं तंबाखूमुळे कमी झालेली आहे मित्रा. आपले पूर्वजन असं सांगत होते की इंग्लंड भारतात आली, चळवळ सुरू झाली. पण चळवळ कशी सुरू झाली असं करायचं ना, असं नाही मित्रा. कारण आपल्याला काय करायचंय, तंबाखू खायची नाही. पण आज पुढं गेलं का तंबाखू ही चालू आहे. शिक्षक जरी म्हणजे असं पुढं पण शाळेत मध्ये पण तेच चालू आहे. पण हे करू नये मित्रा. कारण हे आपली रोगप्रतिकार शक्ती, कर्करोग अशा भयानक आजाराला आपल्याला बळी जाऊ शकतो. इथं फुफ्फुस वगैरे असं किडनी आपलं स्टोर होऊ शकतं. दारू असो, सिगरेट असो, असं काही असो त्याने होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण काय करायचं, तंबाखूला नाही म्हणा, जीवनाला नाही म्हणा असं करायचं. कारण नाही तंबाखूला नाही म्हणा, जीवनाला होय म्हणा ही एक मोहीम आहे. ही सगळ्या जगभरात प्रसिद्ध आहे. मग मी शेवट करीत असताना सांगू इच्छितो, संस्कार ते नसतात, संस्कार हे असतात. संस्कार ते नसतात. कारण की आपण असं म्हणू शकतो, संस्कार विसरू नका, संस्कृतीला विसरू नका, तंबाखू खाऊ नका मित्रा, तंबाखू खाऊ नका. धन्यवाद.